गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मंडळी, उद्या आहे गुरुपौर्णिमा, पण गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारे सर का? आज आपण त्याची खरी गोष्ट जाणून घेऊ। याला व्यास पौर्णिमा का म्हणतात माहिती आहे? हजारो वर्षापूर्वी यमुना नदीच्या मधल्या एका बेटावर ऋषी पराशर आणि सत्यवती यांना एक तेजस्वी पुत्र झाला, वेदव्यास। त्यांनीच मानवासाठी एवढं मोठं काम केलं की एका वेदाचे 4 वेद केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, जेणेकरून सामान्य माणसाला ज्ञान समजेल। आणि स्वतः गणपती बाप्पाला लेखक बनवून त्यांनी महाभारत लिहिलं, ज्याला 5वा वेद म्हणतात। त्यांचे शिष्य त्यांच्यावर इतके प्रेम करायचे की आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला त्यांनी व्यासांना उंच आसनावर बसून फुलं आरती करून पहिली गुरु पूजा केली। तेव्हापासून हा दिवस गुरुपौर्णिमा झाला। या दिवशी गौतम बुद्धांनी सारनाथमध्ये पहिलं प्रवचन दिलं होतं। म्हणजे हा दिवस फक्त एका धर्माचा नाही तर ज्ञानाचा सण आहे। गुरु म्हणजे काय? संस्कृतमध्ये गु म्हणजे अंधार, रू म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु। आज गुगलवर सगळं ज्ञान आहे, पण दिशा कोण देणार? म्हणून आजच्या पिढीसाठी गुरु म्हणजे आपले आईबाबा, आपल्याला घडवणारा तो बॉस किंवा शिक्षक, ज्या यूट्यूबरकडून आपण काहीतरी शिकतो, आणि आपलं अपयश जो सगळ्यात मोठा गुरु आहे। या गुरुपौर्णिमेला मोठी पूजा नाही केली तरी चालेल, फक्त एक काम करा। ज्या व्यक्तीमुळे तुमचं आयुष्य बदललं त्याला एक मेसेज करा, तुमच्यामुळे मी घडलो, मनापासून धन्यवाद। हीच खरी गुरुदक्षिणा असेल। आणि तुमचा गुरु कोण आहे कमेंटमध्ये त्याचं नाव लिहून त्यांना टॅग करा। धन्यवाद। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।